मित्रो, आपण पाटण तालुक्यातील चाफळ या गावामध्ये आहोत आणि इथं संत रामदासांनी स्थापन केलेलं जे श्रीराम मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या दगडी पायऱ्या आहेत. परिसरामध्ये हिरवाईनं सजलेले डोंगर तुम्हाला उजव्या बाजूला दिसतील. तर ह्या मंदिराच्या दगडी पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करत आहोत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे, त्यानंतर ट्रस्ट आणि शिवरायांचा पत्राचा उल्लेख आहे. या परिसरामध्ये रम्य अशा प्रकारची झाडं आहेत. या झाडांचा आधार घेऊन समर्थ बुक स्टॉल नावाचं पुस्तक विक्रीचं दुकान आहे. राम मंदिराच्या समोरच्या बाजूला दास मारुतीचं मंदिर आहे. तिथं मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे. आणखीन काही बाहेरातून गेल्यानंतर आपण थेट मंदिर परिसरामध्ये येतो. वरती श्रीराम जयराम जयराम असा जयघोष आहे आणि हा मंदिराचा आतला भाग आहे. मंदिराच्या परिसरामध्ये सर्वत्र फरशी आहे. पुरुष आणि महिला भाविकांची इथं सततची वर्दळ आहे. खास नारळ फोडण्यासाठी येथे नारळ फोडावेत अशी स्वतंत्र सूचना आहे. या समर्थ बुक स्टॉलमध्ये संत रामदासांच्या जीवन कार्याचा वेध घेणारी आणि अन्य आध्यात्मिक अशा प्रकारची पुस्तकं आहेत. या मंदिराच्या शेजारी आणखीन एक छोटं मंदिर आहे. तिथं भव्य सभा मंडप आहे. दिवाळी सुट्टीचा लाभ घेत तिथं मुलांनी लंगडीचा डाव मांडलेला आहे. आपण पाहू शकता. इथं अनेक छायाचित्र आहेत. इथे संत रामदासांची मूर्ती आहे, आपल्या समोर ती दिसते आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि रम्य अशा प्रकारचा आहे. डाव्या बाजूला श्री समर्थ चित्रपटगृह आहे. इथे संत रामदासांच्या जीवन आणि मंदिरासंदर्भात 10 मिनिटाचा व्हिडिओ पट लोकांना दाखवला जातो. इथे एक समर्थ रचित स्फुट श्लोक हा भिंतीवरती लावलेला आहे. अर्थात वानरांचा वावर ह्याही परिसरामध्ये आहे. हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे. तो पण रम्य झाडांनी नटलेला अशा प्रकारचा आहे. मंदिराच्या पिछाडीकडं आपण बघितलं तर आपल्याला मंदिराची जी उंची आहे, वरती ध्वज आहे आणि वेगवेगळ्या रामायण काळातील मूर्ती या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत. परिसरातले वाघाचं देखील छायाचित्र इथं झळकलेलं आहे. या राम मंदिराच्या शेजारी खळाळत्या पाण्याचा एक प्रवाह आहे.
भाविकांनी पर्यटकांनी हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. त्या मंदिराच्या समोरून आणि डाव्या आणि उजव्या असं दोन्ही बाजूनं त्याला प्रवेशद्वार आहे. चाफळचं राम मंदिर हे अतिशय लहानपणे 5 मिनिटामध्ये आपल्याला ह्याची पूर्ण प्रदक्षिणा झालेली आहे. हा परिसर रमणीय आहे, आकर्षक आहे. भाविक आणि पर्यटकांचं महत्त्वाचं आकर्षण स्थळ म्हणून या परिसराकडे पाहिलं जातं. मंदिराची प्रदक्षिणा करून आपण आल्यानंतर परत या मंदिराच्या आवारातील दगडी पायऱ्यावर आल्यानंतर आपल्याला या खळाळच्या पाण्यावरचा एक छोटा पूल आणि अनेक छोटी मोठी दुकानं या परिसरामध्ये दिसत आहेत. तेव्हा चाफळचं पाटण तालुक्यातलं चाफळचं राम मंदिर हे भाविक आणि पर्यटकासाठी महत्त्वाचं आकर्षण स्थळ आहे, यात शंका नाही.